दंडवत प्रणाम. ब्रह्मविद्या चिंतन ग्रुप. मी विजयराज हरवास महानुभाव. ॲडिओ, व्हिडिओ, प्रश्नोत्तर अशा नाना उपक्रमाद्वारे आपण ब्रह्मविद्येवर चिंतन मनन करत असतो. कालच्या रेकॉर्डिंगमध्ये आपण ऐकत होतो, परमेश्वराने मायामुखे करून सकळ देवतांना प्रवृत्ती जाणवली की आता ब्रह्मांडाची रचना, सृष्टीची रचना करायची आहे. माया आपल्या कामाला लागली. माया ही मुख्य देवता आहे, परमेश्वराच्या जवळची आणि सकळ देवताहून श्रेष्ठ देवता ही माया, ती परमेश्वराची अर्धांगिनी असं म्हटलेलं आहे. ही माया परमेश्वराच्या व्यापारामध्ये हमेशा व्यसलेली आहे, परमेश्वराच्या मनोधर्माच्या ठिकाणी व्यसलेली आहे. माझे स्वामीराज मला कधी काय म्हणे सांगतील. जशी एखादी पत्नी आपल्या पतीच्या ठिकाणी व्यसलेली असते, आपल्या तिच्या पतीची आज्ञा पाळत असते, तशी माया ही त्या परमेश्वराची आज्ञा, परमेश्वराचा मनोधर्म सांभाळत असते. आणि मग परमेश्वराने मायेला जाणवलं, मायेला प्रवृत्ती की आता तुम्ही जीव जो पडलेला आहे तम स्वरूपामध्ये जो जीव सुखदुःख रहित निद्रिस्त अवस्थेमध्ये जो जीव पडलेला आहे, त्याला तू तिथे जा. आता तसं ते मायेच्या स्वरूपामध्ये तो जीव आहे. मायेचं जे तम स्वरूप आहे, हरित स्वरूपामध्ये जो तम स्वरूपाचा भाग आहे, त्या तम स्वरूपात हा जो जीव त्या ठिकाणी निद्रिस्त अवस्थेमध्ये म्हणजेच सुखदुःख रहित हा जीव त्या ठिकाणी पडलेला आहे. माया तिथे माया काय करते, आता त्याला त्या जीवाच्या मती चेतवते. जो निद्रिस्त अवस्थेमध्ये असलेला जीव आहे त्याच्या मती चेतवते. आणि मग मती चेतवल्यानंतर जीव जागा होतो आणि मग त्या जीवाला माया आपला संलग्न नावाचा जो अंश आहे, हा संलग्न नावाचा अंश लावते. संलग्न जो आहे हा मायेचाच एक अंश आहे. मग जीव संलग्नाच्या ठिकाणी सुद्धा पंचप्रकार होते. संलग्नाच्या ठिकाणी पंचप्रकार होते. ज्ञान, सुख, सामर्थ्य, ऐश्वर, प्रकाश हे सर्व काढून घेतले, फक्त प्रकाश प्रकार ठेवला. कारण पंचप्रकार जर संलग्नाच्या ठिकाणी ठेवले असते तर संलग्न हा जीवाच्या सोबत मिसळला नसता. म्हणून त्याचे प्रकार काढून घेतले. फक्त प्रकाश प्रकाराची 4 प्रकारे त्रुटी झाली आणि प्रकाश प्रकारातून काही भाग त्याच्या ठिकाणी ठेवलेला आहे. कारण संलग्नाला एका जीवाच्या कर्ममालिकेचं ज्ञान आहे आणि भीतरभोगाचं मनन आहे. प्रत्येक जीवासोबत एक संलग्न आहे. या अनंत ब्रह्मांडामध्ये जे अनंत जीव आहेत, प्रत्येक जीवासोबत संलग्न नावाचा एक अंश मायेचा आहे. आणि त्या संलग्नाला त्या जीवाचं पूर्ण कर्माचं ज्ञान आहे आणि भीतरभोगाचं मनन, ते कर्म कसं आहे, त्याला ते दुःख किती आहे, सुख किती आहे, त्या संलग्नाला सर्व जाणीव आहे. आणि मायेचा जो हा संलग्न अंश आहे, तसंच मायेचा दुसरा एक प्रकार आहे, चिज्जड हा एक मायेचा एक भाग आहे. 13 माया जी मुख्य विभागली ना, ब्रह्मांडाच्या व्यापाराकरता माया विभागलेली आहे. मुख्यत्वे 14 प्रकारे विभागलेली आहे. त्याच्यामध्ये कर्मराटी आणि देवराटी असे विभाग आहेत आणि विज्ञानमूर्तीच्या ठिकाणी असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर चिज्जड ही माया जी आहे, कर्मराटीतील जी चिज्जड स्वरूप आहे, मायेचं चिज्जड स्वरूप, त्या चिज्जडाला एका ब्रह्मांडातील सकळ जीवाचं कर्ममालिकेचं ज्ञान आणि भीतरभोगाचं मनन त्या चिज्जड स्वरूपाला आहे. आणि अव्यक्त मायेला अनंत जीवाचं कर्ममालिकेचं ज्ञान मायेला आहे, अव्यक्त मायेला. मग हा जो संलग्न आहे, हा संलग्न माया काय करते, आपला अंश प्रत्येक जीवासोबत मिसळते. का बरं संलग्न लावला गेला? कारण जीव हा पंगू आंधळा म्हटलेला आहे. जीवाला स्वतःहून ज्ञान प्रभावत नाही. जीव मायेशी आधीन होतो किंवा प्रपंचाशी आधीन होतो. जीवाला एक मायेचा तर आधार पाहिजे किंवा प्रपंचाचा तरी आधार पाहिजे, आणि शेवटी तर परमेश्वराचा आधार. मायेच्या स्वरूपाचा आधार नाहीतर प्रपंचाचा तरी आधार. जीवा असा राहू शकत नाही. आणि जीव हा पंगू आंधळा म्हटलेला आहे. ह्याला
करमवाळकीची आठवण करून देण्यासाठी 4 दिवसाखाली तुम्ही संध्याकाळी काय खाल्ले होते, 4 दिवसाखाली तुम्ही दुपारी काय जेवण केलं होतं, एकदम विचारलं तर ते आपल्या लक्षात येत नाही. असा हा जीवाचं खंड ज्ञान सांगितलेलं आहे. जीवाचं ज्ञान कसं आहे? खंड ज्ञान जीवाचं. म्हणून संलग्न नावाचा अंश माया काय करते? प्रत्येक जीवासोबत लावून दिलेला आहे आणि मग जीवाला चेष्टकत्व करते आणि मग त्या जीवाला तिथून काढून बाहेर ब्रह्मांडामध्ये आणते. इथे मायाचं 8 प्रकारचं कार्य आहे. माया जीवाते विकरे संचरे विये प्रसवे हलवी ढोचली उघडी लोटी, अशा प्रकारचं मायेचं 8 प्रकारचं कार्य आहे. आणि मग जीव बाहेर आल्यानंतर कशा प्रकारे मन रचना करतो या विषयावर आपण उद्याच्या रेकॉर्डिंगमध्ये चिंतन करणार आहोत.